नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेव सर आपला आवडता युट्यूब चॅनल आपले मित्र हरदेव सर सर्वांसाठी मनापासून स्वागत होतो। खरं तर हा व्हिडिओ मी कालच देणार होतो, परंतु थोडंसं कामामुळे मला काल हा व्हिडिओ देता आला नाही। अतिशय महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो, सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। खरं तर कारागृह विभागात भरती आली आणि कारागृह विभागात मध्ये भरती सुरू झालेली आहे आणि त्यात विशेष म्हणजे फॉर्म भरायला पण कालपासून सुरुवात झालेली। गट क आणि ड प्रकारची सर्व पद कारागृह विभागात भरणार आहे। कारागृह विभागातले पोलीस शिपाई पद जे महत्त्वाचे होते ज्यासाठी आपले सर्व मित्र बांधव तयारी करतात पोलीस भरतीसोबतच जे कापोसी म्हणजे कारागृह पोलीस शिपाई जे पद येतात ते पद बाकी जाहिरात आलेले नाही। पाठीमागे पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, बरेच जण म्हणायचे ते कारागृह विभागाचे 2000 पद रिक्त 2000 पद रिक्त आहे। मित्रांनो, कारागृह विभागाची ही जी जाहिरात आलेली ही जाहिरात ऑलरेडी ऍक्च्युअली ही सेपरेट येणारी जाहिरात आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। मात्र जी आपली शिपाई पदाची जी जाहिरात आहे कारागृह पोलीस ही जाहिरात आहे ना, शक्यतो आपली महाराष्ट्र पोलीसची जी जाहिरात येते ना SRPF बँड्समन पोलीस चालक आणि त्याचसोबत कारागृह आणि त्याचसोबत लोहमार्ग पोलीस त्याचसोबत येतात त्या जाहिराती। शक्यतो सेपरेटली जर त्या 2000 जागांची जाहिरात जर आली तुम्ही विचार करा, कमीत कमी ते 10 लाख फॉर्म जातील आणि त्यांना 2000 जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भरती प्रक्रिया राबवावी लागेल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी। त्याच्यामुळं शक्यतो आपली जी जाहिरात आहे ही जाहिरात आगामी होणारी पोलीस भरती किंवा जी जाहिरात आहे आगामी होणारी पोलीस भरती किंवा जी जाहिरात येणार आहे तिच्याशी सोबतच किंवा तिच्या संबंधितच ही आपले काय होणारी शक्यतो भरती येऊ शकते। लक्षामध्ये गट क आणि ड प्रकारची सर्व पदे याच्यामध्ये मित्रांनो खूप महत्वाची जाहिरात आहे मित्रांनो। मात्र यामध्ये एक महत्वाचं म्हणजे लिपिक हे पद जे आहे याच्यात जास्त जागा सगळ्यात 250 जागांपैकी 150-150 जागा जवळजवळ लिपिक पदाच्या 150 जागा आहे। तर ह्या लिपिक पदासाठी मित्रांनो आपल्याला फॉर्म भरता येत नाही हे आपल्याला माहिती आहे, कारण टायपिंग लागते त्यासाठी। मात्र या ठिकाणी कारागृह विभागात तुम्हाला लिपिक पदासाठी टायपिंगची आवश्यकता नाही। लक्षात ठेवा, लिपिक पदासाठी टायपिंगची आवश्यकता नाही। तुमची टायपिंग नसली तरी पण तुम्ही त्या ठिकाणी लिपिक पदासाठी फॉर्म भरू शकता, काही अडचण नाही। ज्याचं प्लेन ग्रॅज्युएशन झालेले पदवी झालेली ग्रॅज्युएशन ते सगळेजण त्या ठिकाणी लिपिक पदासाठी काय करू शकतात, अर्ज करू शकतात, लिपिक पदासाठी फॉर्म पण भरू शकतात, काहीच अडचण नाही। लक्षामध्ये चला मग आपण सविस्तर जाहिरात बघूया, पूर्णपणे सविस्तर जाहिरात बघू। तत्पूर्वी मित्रांनो याची जर तयारी करत असेल आपण जिल्हा न्यायालयाची फॉर्म भरले असतील शिपाई आणि लिपिकचे तर जम्बो टेस्ट सिरीज मित्रांनो सुरू आहे आपली, उद्यापासून टेस्ट सिरीज सुरू होते। त्याच्यामुळे सर्वांनी प्रवेश घ्यायचा। इतिहास नागरिकशास्त्र भूगोल विज्ञान क्रीडा सगळे विषय आपण यामध्ये कव्हर करणार आहे। हा माझा मोबाईल नंबर आहे वरती तुम्हाला दिसतोय, तो त्या नंबरवरती मला SMS करून तुम्ही आपला प्रवेश आजच निश्चित करायचा। फक्त 60 रुपये फी आहे, 50 पेपर 2000 प्रश्न, डोक्याला काही ताण नाही तुमच्या बी, एकदम मस्त आणि बेस्ट मध्ये कार्यक्रम आहे, काही विषय नाही। लक्षामध्ये चालतंय आपण सविस्तर जाहिरातीकडे जाऊया थोडक्यात। पहा या ठिकाणी आपल्या पुढे सविस्तर जाहिरात दिसते मित्रांनो। त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला की सुधारणा व पुनर्वसन, लक्षामध्ये हे शब्द फार महत्वाचे आहेत। आणि आपली ज्यावेळेस भरती त्यावेळेस गृह विभाग नाव येतं, लक्षात काय होतं गृह विभाग, लक्षामध्ये। त्याच्यामुळे ही सुधारणा आणि पुनर्वसन जे फक्त कारागृह विभागाशी संदर्भात जे त्याच्याशी संबंधित ही जाहिरात आलेली आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्या शिपाई पदाच्या ज्या जागा आहेत त्या आलेल्या नाहीत, कारागृह पोलीसच्या ज्या जागा असतात त्या आलेल्या नाहीत। तर यांनी आता सांगितले का महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणीच्या तांत्रिक संवर्गातील गट क खालील नमूद केल्याप्रमाणे एकूण 255 पदांच्या सरळ सेवा भरती करता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांच्या केंद्रावर ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट परीक्षा घेण्यात येणार आहे। म्हणजे ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट सिरीज परीक्षा आहे, म्हणजे CBT म्हणजे हा पेपर ऑनलाईन आणि TCS घेणार किंवा IBPS TCS घेऊ शकतो। आय थिंक मला वाटतं हा TCS घेणार आहे, कारण मी पाहिलं काल त्याची लिंक ओपन करून TCS हा पेपर आपला घेणार आहे। लिपिकच्या तब्बल 125 जागा मित्रांनो, त्याला काहीच नाही, फक्त वैनी ग्रॅज्युएशन पाहिजे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागते आणि वरिष्ठ लिपिकला 31 जागा आहे, त्याला पण कोणत्याही शाखेची पदवी चालते। लघुलेखकला शब्द शॉर्ट हँड उत्तीर्ण स्पीड शब्द 100 प्रतिशब्द आणि टाइप रायटिंग उत्तीर्ण। मिश्रकच्या 27 जागा, मिश्रकला काय लागतं HSC SSC किंवा तत्सम औषध व्यवसायाची पदवी किंवा पदवी उत्तीर्ण। तसंच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिल नाव नोंदणी आवश्यक, म्हणजे ते फार्मसी वगैरे झालेले असतील त्यांचे डिप्लोमा वगैरे त्यांसाठी। शिक्षकासाठी काय SSC HSC किंवा तत्सम शिक्षण पदविका उत्तीर्ण, प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा पूर्वानुभव असताच प्राधान्य, ठीक आहे हे पण आहे। त्यानंतर शिवणकाम निदेशक आहे, सुतारकाम निदेशक आहे, त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सगळे टेक्निकलच्या पोस्ट आहे। बेकरी निदेशक असन, तानाकार असन, विणकाम निदेशक असन, चर्मकला निदेशक असन, ह्या बाकीच्या जागा 1-1-2-2। करवात्या असन, करवात्या म्हणजे मिलमध्ये काम केल्याचा अनुभव पाहिजे, फक्त करवत वाढायचं लाकडं कापायचं। नेटिंग अँड विविंग निदेशक असन, कातरी असन, त्याच्यानं प्रत्येकाला अनुभव पाहिजे, काय तर तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे। लक्षामध्ये गृह पर्यवेक्षक SSC इंग्रजी विषय SSC इंग्रजी विषयाचं उत्तीर्ण, कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र आणि पदविका शिक्षण प्रमाणपत्र, प्रौढ शिक्षण वर्ग आयोजित करण्याचं किंवा शिक्षक म्हणून अनुभव असताच प्राधान्य। एकच जागा आहे, जास्त काय जागा नाही।
पंजा व गालीचा निदेशक, ब्रेल लिपी निदेशक, जोडारी, प्रिपिटरी, मिलिंग, शारीरिक कवायत निदेशक, शारीरिक शिक्षण. प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं वेगळं पाहिजे. मात्र लक्षात ठेवा बाकी तुम्ही फक्त लिपिक या पदासाठीच फॉर्म भरू शकता, बाकी सगळीला भरू शकता, पण तुम्हाला टेक्निकली नॉलेज तुमच्याकडे पाहिजे किंवा टेक्निकली गोष्टी पाहिजे. तर त्यांनी सगळी जाहिरात पूर्णपणे झालेली आहे, जाहिरात त्याची झाली आणि फॉर्म पण भरायला सुरुवात झाली. मी व्हिडिओ बनवायचं काही एवढं विशेष काय नव्हतं, कारण की मला माहिती आहे आपले विद्यार्थी बऱ्याच याच्यामध्ये एलिजिबल होत नाही. मात्र लिपिक पदाला एनी ग्रॅज्युएशन असतं, मग ग्रॅज्युएशन असताना आपला बराच क्राऊड आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल होऊ शकता. किंवा जर तुम्ही म्हणत असाल, बरेच जण म्हणले सर 2000 कारागृह पोलीस शिपाई जागा, शक्यतो कारागृह पोलीस शिपाई जागा गृह विभागांतर्गत कारागृहाचीच असतात. गृह विभागांतर्गत जी भरती होती आपली महाराष्ट्र पोलीसची त्याच्यामध्येच त्या ऍड होऊन येत असतात शक्यतो. त्याच्यामुळे ते आता जी ऍड भरती त्या 2000 जागा कदाचित त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता सगळंच खरं म्हणजे सगळंच तुम्हाला आता सूचना काही वाचून दाखवत नाही, कारण या सगळ्या आपल्या कॉमन सूचना असतात का ज्या आपल्या प्रत्येकाला असतात. खेळाडू आरक्षण असेल, महिला आरक्षण असेल, दिव्यांग आरक्षण असेल, सगळ्याच गोष्टी त्याला. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता. 18 वर्ष पूर्ण असणारे, काही विषय नाही त्याच्यामध्ये, लक्षामध्ये चालतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शैक्षणिक अर्थ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. आता बरेच जण हे म्हणतात सर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे म्हणजे त्याचं काही सर्टिफिकेट बाळा, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. याचा अर्थ असा होतो का तू 10वी परीक्षा मराठी हा विषय घेऊन उत्तीर्ण जर झाला असेल तर तुझ्या प्रमाणपत्रावरती तिथं 10वी येतं, त्याला चालतं, काही अडचण येत नाही, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर वयोमर्यादाच्या संदर्भात विचार जर केला तर तुम्ही पाहू शकता वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1/1/2024 आहे. म्हणजे 3 महिने सगळे मला वाटतं पोस्टपोन झाले, कारण प्रत्येक वयोमर्यादा 1/1/2024 पर्यंतच गणने जाऊ राहिलेली, आलं लक्षामध्ये. 38 ते 38, 18 ते 38 भरपूर वय दाबा की काय अडचण. 38 प्लस 2 होईल म्हणजे ते 40 होईल, ते आलं लक्षामध्ये. नॉन क्रिमिनल हे कागदपत्र मित्रांनो सगळ्यांनी आता काढून घ्या. पोलीस भरती करणारे उमेदवार असतील त्यांनी पण, कारण नॉन क्रिमिनल तुम्ही काय करता, भरती निघलो काढता, मग नंतर गडबड होती. तुम्ही पाहू शकता लिपिकला 25 प्रश्न असणारे, मराठीचे, इंग्रजीचे 25, सामान्यांचे 25 आणि बुद्धिक चाचण्याचे 25 हे लिपिकला असणारे आणि वरिष्ठ लिपिकला हा कॉमन सिलेबस असणार आहे. बाकी सगळीकडे तुम्हाला काय असणार आहे मित्रांनो, तांत्रिक प्रश्न या ठिकाणी येणार आहे, आलं लक्षामध्ये. बघा बाकी का तुम्हाला अंकगणित 15, 15, 30 क्वेश्चन, 60 प्रश्न आणि 120 गुण. हा म्हणजे इकडे बी काय तांत्रिक, 1 मिनिट, मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, सामान्य 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न, 60 प्रश्न, 120 गुण. म्हणजे तांत्रिक नाही, कॉमन आहे, इकडे पण कॉमन आहे, फक्त प्रश्न काय कमी. हा स्किल टेस्ट असं बरोबर, 120 मार्काचा पेपर आणि 80 मार्काची स्किल होईल तुमच्या, अगदी बरोबर. परीक्षेचा कालावधी असणारे हा 1 तास 20 मिनिटं, लक्षामध्ये 1 तास 20 मिनिटं म्हणजे 80 मिनिटं परीक्षेच्या वेळ आहे आणि व्यावसायिक चाचणीचा 40 मिनिटं वेळ असणार, लक्षामध्ये. 45% गुण प्राप्त करणं आवश्यक आहे. सगळं आपलं जे इथून पाठीमागचे जे काही व्हिडिओज बनवले आपण, जे काही होतं, हा बघा TCS घेणार आहे, लक्षामध्ये. परीक्षा ही कॉम्प्युटर बेस पद्धतीने घेण्यात येणार असून सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात आल्या तर सत्र 1 ते अंतिम सत्र यामध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समनीकरण करण्याचे नॉर्मलायझेशन पद्धतीकरण गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करणे. नॉर्मलायझेशन होऊ शकतं जर काठिण्य पातळी वाढली, म्हणजे सिप मध्ये पेपर होणार आहे, संपला विषय. त्यानंतर TCS कंपनी घेणार आहे, त्याच्यामुळे काही विषय येत नाही. इथं हे कागदपत्र अपलोड करायचे, TCS कडे लोड नाही, TCS आहे, त्यामुळे आपलं तोच पॅटर्न, सेम पॅटर्न, सगळं काही सेम असणार आहे, काही विषय येत नाही, लक्षामध्ये. आणि 900,000 रुपये फी म्हणजे TCS काही विषय नाहीत, लक्षामध्ये. सिंपल आहे, ऑनलाईन पद्धतीने पेमेंट सक्सेसफुल वगैरे. अर्ज करणं, सादर करणं 1/1/2024 म्हणजे चालू झालेली, तर 21/1 म्हणजे 20 दिवस आपल्याला त्यांनी मुदत त्या ठिकाणी फॉर्म भरायला दिलेली, कालपासून लिंक पण चालू झालेली आहे, लक्षामध्ये. अशा पद्धतीने मित्रांनो ही कारागृह विभागाची जाहिरात होती, अतिशय महत्वाची. त्याची थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं जागांचा तपशील आहे. जागांचा तपशील तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी काय करा, पाहून घ्या. आता जर लिपिकचा विचार जर केला, लक्षामध्ये कनिष्ठ लिपिकचा तर 125 जागांचं बघा कशा पद्धतीने. अराखीवला 9 जागा आहे, इमाव 19 जागा, OBC न ओपनला 19 जागा येतात, ओके. EWS आणि ओपनला 12 जागा येतात, बजडाला ओपनला 11 जागा येतात. एकदम मापात जागा आहे, कारण की 125 मध्ये कमी जागा आहे. आणि इथं पण 2 आणि 3 5 जागा येतात, म्हणजे एकदम कमी जागा आहे. बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने जाहिरातीचं काय करा, पाहून घ्या. अशा पद्धतीने जाहिरात होती मित्रांनो. आणि जे नवीन विद्यार्थी तयारी करणार आहे, लक्षामध्ये
जे तयारी करणारे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी मला लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मला व्हॉट्सअपला काय करा, SMS करा. आणि नवीन विद्यार्थ्यांनी वाटलंच तर मेसेज करा. माझा मोबाईल नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला मेसेज करा. अशा पद्धतीने कारागृह विभागाची शिपाई भरतीची जाहिरात होती मित्रांनो. आणि जर आपण पोलीस भरतीची तयारी करत आहे, आगामी होणारी पोलीस भरती किंवा आगामी होणारी कारागृह विभागाची शिपाई भरती जे होणार त्याची जर तयारी करत असाल आपण, तर आपल्यासाठी खास महत्त्वाचं म्हणजे एक की टेस्ट सिरीजची बॅच आहे, ऑनलाईन बॅच आहे मित्रांनो. आजपर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी या बॅचचा लाभ घेतलाय. ऑगस्टपासूनच खरं तर सुरू झालेली आहे. मात्र ऑनलाईन प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे मित्रांनो. कालावधी 1 वर्षाचा, खूप महत्त्वाची बॅच आहे. मिशन खाकी बॅच 1. तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता गुरुकुल सोबत. म्हणजेच 50% ऑफ आहे मित्रांनो. फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला सर्व विषय एकाच फीमध्ये उपलब्ध आहे. अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस, किती वेळा लेक्चर पाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे एज्युकेटर दिसतात, हे महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर आहेत आणि यांना खूप मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शिकवण्याचा अनुभव पण आहे. तर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 8600603715 ला संपर्क करू शकता आणि आपला प्रवेश आजच निश्चित करू शकता. आणि VB सर गुरुकुल अकॅडमी ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा. त्या ठिकाणी त्याची लिंक पण मी तुम्हाला या ठिकाणी मार्केटमध्ये दिलेली आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि दारूबंदी पोलीसचे सांगायचं झालं तर दारूबंदी पोलीसचे पेपर खाली 4 दिवसावर पेपर आलेले आहेत आणि सर्वांनी हे पुस्तक खरेदी केलेले. परंतु आपल्याला जाता जाता जर दारूबंदी अधिनियम वगैरे वाचायचं असेल किंवा काय पाहायचं असेल तर हे केवळ साधं बुक नाही, स्मार्ट बुक आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार ऑनलाईन पॅटर्ननुसार घेण्यात आल्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारं राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूबंदी पोलीस संपूर्ण मार्गदर्शक असणारं महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक ऑल इन वन. म्हणजेच सामान्यानं असेल, अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, सगळं काही एकाच छताखाली तुम्हाला या ठिकाणी या बुकमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर सोबत आगामी संपूर्ण 23-24 वर्षभरातील TCS IBPS पॅटर्न डेली चालू घडामोडी अपडेटेड व डेली सर्व प्रश्न संच व डेली स्मार्ट QR याच्यामध्ये आहे. 800+ स्मार्ट QR कोड समावेश अतिशय महत्त्वाचं असे भारतीय प्रकाशन हाडवे सरांचं पुस्तक आहे. हे पण तुम्ही घेऊ शकता. आणि रफ नोट्स म्हणून आता त्याचं लेक्चर पण तिथं आहेत काही, ते लेक्चर पण या पुस्तकातून तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी पाहू शकता. अतिशय महत्त्वाचं असे बुक आहे मित्रांनो की या बुकमधून तुम्ही खूप काही अभ्यास करू शकता. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी जम्बो पुस्तक सुद्धा सरांचं मार्केटमध्ये आलेले आहे. 40,000 जम्बो हे सुद्धा पुस्तक सरांचं मार्केटमध्ये आहे. ओके, ठीक आहे, चालतंय. छोटीशी अपडेट होती, महत्त्वपूर्ण होती, मात्र छोटीशी होती. मी दिलेली ज्यांना फॉर्म भरा ते फॉर्म भरा. फॉर्म भरा लिंक सुरू झालेली. काही अडचणी आल्या तर मला आपला कॉल वगैरे SMS वगैरे करा किंवा कमेंट बॉक्समध्ये आपल्या काही प्रॉब्लेम असेल कमेंट्स करा. ओके, ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.